या ठिकाणी वास्तव तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला। राजा माणगावकर मित्रो बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर गेल्या वर्षी राऊळबाबांच्या मठात भेटला आणि त्यांनी मद्यपी माणसाची भूमिका केली होती। वो अक्षरशः लोकांना एका जाग्यावरती या माणसाने खिळवून ठेवलं। दारू न पिता प्युअर दारुडा कसा उभा करावा ते कौशल्य या माणसाला अवगत होतं, कारण तो साक्षात्कार मी अनुभवलाय। म्हणून तुम्हाला सांगितलं, वालावलकरांकडे नसताना प्रवेश करत असताना पाय घसरला आणि हौदात पडला गदेसहित, पण डगमगला नाही हो, तसाच उठला, रंगमंचावरती आला आणि त्यांनी सांगितलं, मायावी राक्षस मी क्षणार्धात पाण्याच्या तळाला जाऊ शकतो, क्षणार्धात काटावरती येऊ शकतो। गोयकरांनी टाळीये वाजवले। किती जेबीचा मेमरी कार्ड ठाऊक नाही, परंतु तो साक्षात्कार आम्ही अनुभवलेला आहे। एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद राजा माणगावकर यांच्यासाठी होऊन देत। मामा शकुनीच्या सांगण्यावर एक एक की जगात नष्ट झाली पाहिजे। मामांच्या सांगण्यावरून लाक्षागृहाची प्रेरणा केली। लाख सेन आणि मेन भला मोठा लाक्षागृह मानला। विदुर मामाने त्याला अग्नी प्रज्वलित केला। या दुर्योधनाला जळून भस्म झाले। एकही पांडव सही सलामत, एकही पांडव त्या अग्नीत मेला नाही, सही सलामत तुटले। पण हे कुणाच्या खात्रीपूर्वक संशय नसे, तो देव गोपाल कृष्ण, तो काळा देव। आजही तो वाद प्रत्येक गावात आहे। प्रत्येक गावाची देवस्थान पारापात आपल्या मतानं करत नाही। एक कृपा करा, दयावंत व्हा। आई एक क्षणी टेंबे स्वामी माणगाव तीर्थक्षेत्र, माणगाव देवी एक क्षणी हिचं देवस्थान, 12-5 मानकरी एक व्हा। व्यवस्थित वर्षानुवर्षे सुरळीत चालवायची। ते पांडव म्हटल्यानंतर त्याने हातातली चॉकलेट खाली टाकली। बक्षीस आलं इथे, बक्षीसदात्याचं नाव सांगा। कोण? देवांश शांताराम भोई यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। या ठिकाणी श्यामसुंदर कांदे या ठिकाणी चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या आहेत, मालिकामध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा। शंकर धुरी आणि अमोल धुरी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। विष्णू रामचंद्र दळवी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय। राजा वय किती तुझं? 62 वयात सुद्धा पांढरे 4 मध्ये आवाज लागतोय, सोपं नाही आहे ते। कसं असतं माहिती आहे, लता मंगेशकर असली आवाज बसला तर ती सांगणार, पुढच्या आठवड्यामध्ये स्टुडिओ बुक करा, आज माझं स्वरयंत्र बिघडलंय। दशावतारी कलाकाराला तसं सांगता येत नाही। राठीतली जत्रा आवाज लागू दे किंवा नको लागू दे, पांढरे 4 मध्ये आवाज लागलाच पाहिजे। थाप पडल्यानंतर तो आवाज लागतो, कारण तो दैवी साक्षात्कार असतो। मानकर यांनी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय। सुरेश धुरी
आणि दुसरा कुबेर राजा माणगावकर, ह्या दोघांसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. मला सुरेश धूर यांनी सांगितलं अशोक नेरुरकर यांच्या मृदंगाची थाप, खरंच आहे ते. अशोक नेरुरकर यांच्या मृदंगाची थाप, अंगावरती काटा उभा राहायचा. मृदंग वाजे ताकदधा, हा मृदंगाचा प्राण आहे. पण मित्र हो, तुम्हाला खरं सांगतो, मृदाल नावाचा गंधर्व, काय सांगतो ऐका, शांतचित्ताने ऐका. मृदाल नावाचा गंधर्व अनुचित प्रकार घडल्यामुळे शापित झाला आणि तो भूतलावरती आला आणि स्वैराचार करू लागला. 33 कोटी देवानी शंकराला साकडं घातलं. शंकरानं त्रिशूळ हातात घेतला. शंकर आणि मृदालाचं युद्ध झालं. परंतु मृत्यू समोर आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला मायावी कला अवगत होती. तो पशुच्या योनीत गेला, पण शंकरानं त्याचा वध केला. पण जिथे तो पडला ना, शंकराला त्यांनी साकडं घातलं की सूर्य चंद्र असेपर्यंत माझं नाव कुठेतरी आलं पाहिजे. म्हणून शंकरानं काय केलं, जिथे तो मृदाल पडला होता तिथली माती गोळा केली. मृद म्हणजे माती, आणि मायावी योनीत गेलेल्या मृदालाचं अंग त्याला लावलं. म्हणून तो मृद अंग, म्हणून तो मृदंग. पण मित्रांनो, हा मृदंग मातीचा हाताळणं अवघड होऊ लागलं. म्हणून देवाचा सुतार विश्वकर्मा यांनी तो लाकडात बांधला. हा मृदंग सर्वप्रथम कैलास पर्वतावरती वाजवला विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननानं. वादकाच्या हाताची हालचाल गरुड पक्षाच्या पंखाप्रमाणे होऊ लागली, म्हणून तो पखावाज झाला. त्याच्यावरती तांडव नृत्य केलं शंकरानं. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तोडा तब्बी बोला. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नाद ब्रह्म तो मृदंग. याच मृदंगाचे 2 भाग इतिहास काळात अमेय खुर्शिया नावाच्या संगीत तज्ञानं केले. त्याच्यातून एका वाद्याची निर्मिती झाली, ते मादीच्या अंगानं बोलू लागलं. अल्लाउद्दीन खिलजीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तोडा तब्बी बोला उसी को कहते तबला. तेव्हा तबला अस्तित्वात आलं. आणि मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, विश्वाच्या सारीपटावरती पहिला तालमणी पुरस्कार विजेता कोण असेल तर लंकाधीश रावण. त्याच्यासारखा तालांचा अभ्यास असलेला माणूस नव्हे. आणि ते परीक्षण केलं होतं विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननानं, आणि पुरस्कार दिला होता साक्षात सदाशिवानं, म्हणजे नटेश्वरानं. हा मृदंग वाजवताना पहिला ठेका कुठला आला पाहिजे माहिती आहे? निजगो तिनसाना उडगो भिनभिना. वाजव बघूया. निजगो तिनसाना उडगो भिनभिना. तबलं वाजवायचं असेल तर पहिलं काय वाजवलं पाहिजे? पक्कुमक 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 पक्कुमक, कारण ते मादीच्या अंगानं बोलतं. ढोलकी वाजवायचं असेल तर ह्याची टांग त्याची 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 टांग, तर ढोलकी रिदम मध्ये येतली. ढोल वाजवतो असलो तर पहिला काय वाजव खाया? जमता काय जाणा कोण, जमता काय जाणा कोण. आणि नंतर तुटान पडायचा, जमला रे जमला, जमला रे जमला, जमला रे जमला, जमला रे जमला. अरे आघात करून जे वाजवलं जातं, आघात करून वाजवलं जातं त्याला घनवाद्य असं म्हणतात. त्यामध्ये काय काय येतं? टाळ, झांज आणि चकवा, हे घनवाद्य आहे. सुशीर वाद्य हवेच्या साह्यानं जे वाजवलं जातं त्याला सुशीर वाद्य असं म्हणतात. मित्र हो, पहिल्यांदा दशावतार तंतू वाद्यावरती केला जायचा, परंतु हार्मोनियम दशावतारात का आला? कारण इंग्रज आले, त्यांनी कॅथड्रल पॅरिस, लंडन ज्युबलेस, जर्मन ज्युबलेट असे सोरावटी आणल्या. आणि मेस्त्री, आपले विश्वकर्मा संप्रदायातील मेस्त्री बांधव यांनी फायबरमधले काढले आणि ते लाकडात बांधले, म्हणून लाकडी पेटी अस्तित्वात आली. आणि म्हणून टाळ मृदंग बाजा पेटी शोभा भजनाची. ते भजन पण शोभून दिसतं आणि दशावतार सुद्धा शोभून दिसतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मयूर गवळीच्या बरोबरीनं जे मृदंग वादक आहेत, झांज वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत किंवा होऊन गेले, ह्या सगळ्यांसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो. प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी. प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी. प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी. सुख
जीवास भारी सुखवी जीवास भारी सुखवी जीवास भारी मधुर सुखाच्या यातना मधुर सुखाच्या मधुर सुखाच्या मधुर सुखाच्या यातना व्याकुळ करीती सतत मनाला व्याकुळ करीती व्याकुळ करीती व्याकुळ करीती सतत मनाला अमृताहुनी विषारी अमृताहुनी 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 विषारी प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी सुखवी जीवास भारी सुखवी जीवास भारी सुखवी जीवास भारी मधुर सुखाच्या यातना मधुर सुखाच्या मधुर सुखाच्या मधुर सुखाच्या यातना व्याकुळ करीती सतत मनाला व्याकुळ करीती व्याकुळ करीती व्याकुळ करीती सतत मनाला अमृताहुनी विषारी अमृताहुनी 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 विषारी प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते प्रीती सुरी दुधारी निशिदिनी सलते जिव्हारी अमित भिशे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सर्व कलाकारांसाठी. विठ्ठल गावकर यांना विसरून चालणार नाही. भालचंद्र केळुसकर बुवांनी एक सवारी लिहिली, अप्रतिम संगीतबद्ध ती केली आणि कृष्णा पवार यांना दिली. सवारीचे बोल होते हर हर हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. त्या एका सवारीमुळे कृष्णा पवार हे सम्राट झाले. पण ती कॅसेट सावंतवाडीच्या हवाळ कॅसेट कॉर्नरला विकत घेतली विठ्ठल गावकर यांनी आणि ते गाणं बसवलं. गोटोसला नाट्यप्रयोग होता. कृष्णा पवार समोर बसले होते. गाऊ की नको गाऊ, गाऊ की नको गाऊ. सुरेश धुरी सहित सगळे कलाकार म्हणाले, अरे विठ्ठला कर तू सादर, चुकला तर चुकला, एकही चूक झाली नाही असो माणूसच जन्माकी होत नाही. आणि विठ्ठल गावकर यांनी ते सादर केलं. कृष्णा पवार यांनी साटकन खिशात हात घातला आणि फटकन बक्षीस दिलं. त्यांचा नारद अजरामर झाला. पार्शेकरांच्या हार्मोनियमला पिशवी बांधावी लागायची कारण पताऱ्यासारखा पैसा जमवला जायचा. त्यावेळी विठ्ठल गावकरांकडे 3च गाणी, भस्मउटी, जैसे त्याचे कर्म तैसे फळ रे ईश्वर आणि हर हर हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा. आणि भस्मउटी. दुसरं तुम्हाला सांगतो, ज्याचे त्याने दुःख भोगा नरनारी कुणी नाही वाटे करी तुझ्या रे संसारी. हे सुद्धा गाणं दशावतारात खूप चाललं. हे विठ्ठल गावकर यांनीच आणलं. त्याच्यानंतर अधांतरी, कारण ग्लॅमर मिळवून देणारी ही गाणी सगळी. आणि त्याच कॅसेटमध्ये एक अप्रतिम गजर मी लिहिला होता. माझ्या आईला आणायला गेलो होतो भोगव्याला आणि कंपनीच्या मालकाचा फोन आला, एखादा नवीन गजर असले तर सादर करा. आमचा दीपक खरोडे बुवा म्हणाला, राजा सामंत काय सुचता तर बघा. गुरं घेऊन जाणारा गुराकी त्याच्या मागे लिहिलं होतं, गोविंदा पथक जांभळी नाका ठाणे. त्यावेळी एसटीने प्रवास. मी सहज म्हटलं, अरे बाबा मुंबईला दहीकाला उत्सव, रायगडला गेल्यानंतर बाला नृत्य, रत्नागिरीला गेल्यानंतर शिमगा आणि तळ कोकणात आल्यानंतर चतुर्थी. ताबडतोब गजर झाला हो.
मुंबईचा काला रायगडचा बाला रत्नागिरीचा पहावा सिमगा पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला मुंबईचा काला रायगडचा बाला मुंबईचा काला रायगडचा बाला रत्नागिरीचा पहावा सिमगा रत्नागिरीचा पहावा सिमगा पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला प्रत्येक घराचे मंदिर होते बाप्पा मंदिरी हो बैसला बाप्पा मंदिरी हो बैसला भजन कीर्तन झिम्मा फुगडी कुठे भजनाच्या हो वाऱ्या कुठे भजनाच्या हो वाऱ्या विविध धर्माचे विविध सण विविध धर्माचे विविध सण त्या सणांचा अनुभव मला त्या सणांचा अनुभव मला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवांनी हा गजर ऐकला आणि मला त्यांनी सांगितलं की राजा समन आज पंक्तीचा लाभ तू मला दिला पाहिजे आणि परशुराम बुवा पांचाळ यांच्या मांडीला मांडी लावून मी जेवलो माझ्या जेवणाचं बिल पांचाळ बुवांनी दिलं माझ्यासाठी तो दादासाहेब फाळके पुरस्कार होता हो अलीकडे राजकीय क्षेत्रात उलटापालट झाली काही आमदार गुवाहाटीला गेले सांगोल्याचे आमदार शाजीबापू पाटील यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले काय डोंगर काय झाडी काय हॉटेल काय जेवण समद ओके मध्ये सटकन फटकन पुढ्यात सांगून मोकळा झालो बापू तुम्हाला निसर्ग बघायचा असेल तर माझ्या परशुरामाच्या कोकणात या इथला निसर्ग पाहिल्यानंतर तुम्ही पत्रकार परिषद घेणार आणि जाहीररित्या सांगणार परशुरामाच्या कोकणातील निसर्गासमोर गुवाहाटीचा निसर्ग सुद्धा फेल आहे तुम्ही म्हणाल कोकणात काय तर ऐका बापू शालू नेसून हिरवा निसर्ग सदला बरसती श्रावण धारा नारळी पोपळी काजू रतांबे फणस आंब्याच्या बागा अशा कोकणात बापू डोंगर झाडी हॉटेल जेवण हवा पाणी समद ओके मध्ये आहे कोकणी माणूस जरी दिसला बाहेरून काटेरी तरी आतून रसाळ गऱ्यावाणी आहे कोकणात राठीतील जत्रा भारी रात जागवतात दशावतारी खावा जत्रेतील मालवणी खाजा घ्यावा आस्वाद कांदा भजांचा जत्रेच्या ठिकाणी बापू अवसार गाराणी लोकांची श्रद्धा त्यावर आहे अशा कोकणात बापू डोंगर झाडी हॉटेल जेवण हवा पाणी समद ओके मध्ये आहे निळा अथांग सागर किनारा शिरे उरात पिसाट वारा घेते हेलकावे शिडाचे तारू नाही बापू लाठांची फिकर त्याला रुपेरी वाळू बापू लपाछपी खेळू हा आनंद विश्वाच्या सारीपटावर तुम्हाला कुठे बी मिळणार नाही बघत बसला माणूस आणि 500 रुपयांचं बक्षीस सुद्धा मला दिलं कसं असतं तुम्हाला माहिती आहे टिंब टिंबक शांड लाव आणि माका बैल म्हणा असं समीकरण कलात्मक क्षेत्रात चालणार नाही हो कारण मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती अंगीकारली पाहिजे मयूर गवळी एका बारशाला गेलो होतो आणि मुलीचं नाव ठेवायचं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2च गाणी मुन्नी बदनाम हो गई आणि शीला की जवानी माझ्याबरोबर महेश सावंत होते मृदंगाचार्य त्यांच्या खिशातलं तिकीट घेतलं आणि मागे लिहिलं गुजर गया वो जमाना उस वक्त जिस घर में मुन्नी पैदा होती थी तब धुन लगवाई जाती थी हल्के हल्के जोजवा की कलयुग के जमाने में जिस घर में मुन्नी पैदा होती है तब धुन लगवाई जाती है मुन्नी बदनाम होने की बाद में वो मुन्नी जवान होती है और नाके के ऊपर जाकर चिल्ला 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 के कहती है देखो शीला और शीला की जवानी गलती किसकी है मुन्नी की है या शीला की है मुझे पूछो तो दोनों की भी नहीं क्योंकि घर में जैसा माहौल पैदा होता है वैसा ही बच्चा उभर के बाहर निकलता है घरात संस्कार संपन्नतेचं वातावरण असणं गरजेचं आहे पण दुर्दैवाची गोष्ट 3 वाजता निघालेली लग्नाची वरात 2 वाजले तरी घरात पोचत नाही सुरेश धुरी मला सांगावं नववधू संध्याकाळी घरात आली पाहिजे तर ती लक्ष्मीच्या पावलानं येते रात्री 2 वाजता आली तर ती लक्ष्मी येत नाही लक्ष्मीची सक्की बहीण औदसा घरात घुसते बरोबर आहे ना म्हणून तुम्हाला सांगतो की गद्य पद्य संस्कार सगळं काही हिंदू धर्माच्या संस्कृतीत सामावलेलं आहे
होळीचा सण का करतात हो? गोयाची दारू आणायची, पेटवायची आणि कंदील होऊन एकामेका गाळी घालायचे, त्याच्यासाठी होळी नाही हा. ओ हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, हिला वर होता की अग्नीपासून तू जळून भस्म होणार नाही, फक्त तू प्रल्हादाला घे आणि अग्नीत उडी टाक. हिरण्यकश्यपूचा आदेश म्हटल्यानंतर प्रल्हादाला तिने घेतलं आणि आगीत उडी घातली हो. पण झालं काय? होलिकेच्या रूपात वाईट प्रवृत्ती जळून खाक झाली आणि प्रल्हादाच्या रूपात नारायण नाम तरलं, म्हणून तो होळीचा सण. बरोबर ना? खांबे हाडून पेटवण्यासाठी होळीचा सण नाही हा. ओ साधी गणपतीची आरती म्हणाक सांगली तर कोणाच्या पाठ नसतली. धन्य तुम्हारो दर्शन मेरा रम रमता, भया तर यक्षिणी ऐकान घ्यावचा, नाही तर कानात बोळे घालूचे. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता, देवा तुझं दर्शन घेतल्यानंतर माझं मन रंगून जातं असं सांगायचं असतं. पार्वती चाकू मारा, चाकू मारा नाही, पार्वती चाकू मारा. पण त्यांना सांगा बाई वाड्यावर या, खरीच जर बाई आली तर ह्याच्या घरात हुंदीर उपाशी मरतात. म्हणून तुम्हाला सांगतो की दैनंदिन जीवनामध्ये मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचून नाही चालत हो. मोरावरती गाणं आहे म्हणून लहान मुलाला मांडीवरती खेळवताना आई काय म्हणते? इथे 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 नाच रे मोरा, सोनू घाली चारा, चारा खा पाणी पी, भुरकन उडून जा. पण मयूर लांडोरीवरती गाणं आलं नाही आणि येणार सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, बोलत गेलो तर तुम्हाला प्रश्न पडेल, शोरूम में इतना है तो गोदाम में कितना है. परंतु गोडाऊनमध्ये आणण्यासाठी मेंदूचं खोबरं करावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं, त्यावेळी प्रेझेंटेशन चांगलं होतं. त्या दिवशी आरोसला होतो आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मयूरला प्रश्न पडला, आदल्या दिवशी राजा सामंत, दुसऱ्या दिवशी काय करतले? पण दुसऱ्या दिवशी 7-12 निराळो, सर्वे नंबर निराळो, लगतदार निराळो, पोटिसो निराळो. मित्रांनो, खरं तुम्हाला सांगतो, त्यावेळी धडे वाटप केलं आयोजक मंडळाने. सांगितलं कालचे राजा सामंत निराळे होते आणि आजचे राजा सामंत निराळे. फुगड्यांची डबलबारी होती, देवगड विरुद्ध कुडाळ. आणि कित्यागो बसलं टेकून तुझ्या नॅशनल कुस्तीत ढेकून. स्पष्टीकरण देण्याची पाळी आली. सगळ्यांनी बॅ केलो, माईक घेतला आणि सांगितलं, पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब प्रणाली होती. तारुण्याच्या उंबरठ्यावरती असलेली एखादी तरुणी टेकून बसली ना तर तिच्या आजी आजोबा, काका काकी, आई बाबा सगळे एकत्रित यायचे आणि सांगायचे, चेडवा जवानी भरली या, टेकान बसलं तर खुशाल बस, पण आकरेकून बस, नाही तर समाजाच्या नजरेचे ढेकून तुझ्या नॅशनल कुस्तीत आणि अब्रूचे धिंडवडे निघतील. त्यामुळे त्या पोरग्या धाकात रवा. आता सुरेशुरी भोका भोकाचे पॅन्टी घालताला आणि बापाशीच्या पुढ्यातच बायो काय करताला, पताऱ्यासारखं मोबाईल इसकताला आणि बायोची आवाज जाऊन नाक्यावर सांगतली, आमचा बायो काय पताऱ्यासारखं मोबाईल इसकता. ज्यावेळी बायो पताऱ्यासारखं मोबाईल इसकता त्यावेळी बायोवर लक्ष ठेवू, नाही तर बायो कधी डावली मारून जायचा सांगा ठेवताना. मयूर जीवा हा तळमळे तुझ्याच साठी, जीवा हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी. जीवा हा तळमळे तुझ्याच साठी, जीवा हा तळमळे, जीवा हा तळमळे, जीवा हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी. चरणी काया ही लोळाया, चरणी काया ही लोळाया,
युगाच्या नारायणा रे तेव्हा मला भेट जीव हा तळमळे तुझ्याच साठी जीव हा तळमळे जीव हा तळमळे जीव हा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटती तेव्हा मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेट अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेट कोठे मला भेट कोठे मला भेटसी माणगाव भटवाडी आदरणीय सूर्यकांत सावंत यांच्याकडून हे मयूर साथीदारांसहित तुला बक्षीस आलेलं आहे. ह्याच्यात माझं काय हिस्सो नाही हा. मी आणेवारीवरून भांडाचं हे नाही. या कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी दिली त्यांचं नाव आहे रुपेश. जसा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन दशावताराचा तो सारथी आहे, अधिपती आहे. बऱ्याच वेळी काय सांगतात माहिती आहे, पार्वतीच्या मळापासून गणपती जन्माला आला. पार्वतीच्या अंगात एवढी घाण होती तर तिने किती दिवस आंघोळ केली नाही होती हो. पार्वती रोज आंघोळ करायची, फक्त त्यावेळी मोती साबण नाही होतो. उठा उठा दिवाळी आली, मोती साबण लावून आंघोळ करायची वेळ झाली. पार्वतीनं भूमिपूजन केलं, महिनाभर ते चाललं. त्यावेळी रोज सकाळी उठून आयुर्वेदिक उठणं लावून ती आंघोळ करायची. आणि तिच्या दाशी होत्या ना, पूर्ण मुलामा करायचे अंगाला. आणि तो मुलामा केलेला एका कुंभात भरून ठेवलेला होता. ते कुंभ तिने रित केलं, त्यातून भला मोठा गोळा बाहेर पडला. त्या गोळ्याला तिने आकार दिला आणि प्राण फुकला, त्यातून बालकाचा जन्म झाला. तो गणपती नंतर त्याचं शिर उडवलं गेलं, त्याला हत्तीचं शिर लावलं गेलं, ती नाण्याची दुसरी बाजू. पण जन्मात कसो इलो ते तो 7-12 तुमच्या समोर सादर केलंय. सगळे सांगतात पार्वतीच्या मळापासून. अरे पार्वतीच्या मळापासून मग पार्वतीने आंघोळ किती दिवस केली नाही होती? तसा नाही होता, ती रोज आंघोळ करायची. फक्त त्यावेळी मोती साबण नाही होतो. व माणसाला जन्माला घालायच्या अगोदर देवाने त्याची खायची सोय केली आहे. मी शिवपुराण वाचलं, ब्रह्मपुराण वाचलं, विष्णू पुराण वाचलं, इंद्र पुराण वाचलं. कुठल्याही पुराणामध्ये कुठल्याही राजाला किंवा प्रजेला बायपास केलेली माझ्या वाचनात आलेलं नाही. कारण सुरेश दुरी त्यावेळी माणसं काय खायची? एका पानाची भाजी, दुदुरल्याची भाजी, कणकीचे कोंब, घोट्याचे वेल, अशा जंगली भाज्या आणि कंदमुळं खायची. त्यामुळे 100-125 वर्ष जगायची. बरोबर ना? सावता माळ्याच्या काळात कांदा मुळा भाजी अस्तित्वात आली. तो कृषी तज्ज्ञ होता, परंतु त्यांनी सुद्धा स्टेरामिल, युरिया, सुपला अशी खतं घातली नव्हती. त्यांनी झाड पाल्यावरती ते शेत फुलवलं. त्यामुळे विठू माऊलीचं दर्शन त्याला शिवारामध्ये घडलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, सध्या आपण जे खातो ना ते सगळं केमिकलवरचं. पिवळी धम्मक केळी आदल्या दिवशी असतात कच्ची, रात्री केमिकलमध्ये बुडवली की पिवळी धम्मक केळी डझनावरती आपण घेतो. आणि म्हणून विशीतल्या मुलाला सुद्धा अटॅक येतो. हा वास्तव सत्य आहे, तो विसरून चालणार नाही. मॉर्निंग वॉकला तुम्ही गेला, एका रात्रीत हवा पालट होत नाही. जी घाण तुम्ही केली आहे निसर्ग व्याजासकट तुमच्याकडे पाठवून देतो, ती नाकातोंडात जाते. त्यामुळे दूषित हवा असते. मित्रांनो, हे सगळं विसरून चालणार नाही. ते काल होतं, फक्त वाचलं पाहिजे. आता दिवाळीचा सण का केला जातो? कारण विष्णूचा अवतार वराह आणि भूमातेचा विवाह झाला. आणि त्या मिलनातून भोमासूर, भूमीचा पुत्र तो भोमासूर काय झालं? जन्माला आला. परंतु इतका विद्वान तो, परंतु अनिती अधर्म अत्याचार करू लागला. त्यामुळे देवानी साकडं घातलं. आणि त्यामुळे कृष्णानं काय केलं? शस्त्र हातात घेतलं. पण शस्त्र हातात घेताना युती करूची लागली. कोणाबरोबर? सत्यभामे बरोबर. सत्यभामे करवी त्याचा मृत्यू होता. आणि कुडाळमध्ये जर नरककुंड असलं, त्या नरककुंडामध्ये तो राहायचा. आतमध्ये दुर्गंधी यायची नाही अशी वेहरचना त्यांनी केली होती. परंतु कुडाळमध्ये जर ता असला तर वेंगुर्ल्याच्या माणसात दुर्गंधी यायची. कारण काय? जवळपास कोण येता कामा नये. म्हणून कृष्णान आकाशातून आक्रमण करून त्याचा वध केला. बरोबर आहे ना? आणि 16 शस्त्र बायका बाहेर पडल्या
त्यावेळी कृष्णाला त्यांनी साकडं घातलं की आम्ही बंदिवासात असणारा बायका जर अशाच फिरलो तर लोक आम्हाला वाकड्या नजरेने बघणार, त्यामुळे तू पालकत्व दे. त्यावेळी कृष्णानं पालकत्व दिलं, पण झालं काय, त्यावेळी हॅलोजन नव्हते, झगामगा आणि माझ्यावर बघा. त्यावेळी त्या सगळ्या बायकांनी काय केलं, दीप पेटवले आणि वल्ली म्हणजे रांग, दिव्यांची रांग म्हणून ती दीपवाली. लक्ष्मीपूजन का केलं जातं, कारण मित्रांनो त्या दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो, पण तुम्ही धन्यता मानतात हळदीच्या कार्यक्रमात. तो गुरुवारी इलो तर रविवारी करू खो, कारण रविवारी पेटाव गावता. पण हळदीचा कार्यक्रम कित्या केलो जाता माहिती आहे, लग्न म्हणजे मोठी जखमा ती चिगळाने म्हणान तो केलो जाता, पण कोणाक माहित नाही, बरोबर ना. शेजाऱ्यान केल्यान त्याच्यापेक्षा लाखाचो माझो खर्च, कर्ज काढतीत. ओ लग्नाचो खर्च भुसारी दुकानाचो न देणारी माणसं असत, पण 1200 स्पीकर लावून करतले, हळूहळू हलवा सोनियाचा पाळणा. भुसारी दुकानाच्या मालकाच्या हातात दोरी देऊ खरी, म्हणजे आयुष्यभर तो पाळण्याची दोरी हलवीत बसतलो. आज देत उदारी, उद्या देत उदारी. म्हणून तुमका सांगतोय, मोर नाचता म्हणून लांडोरीन नाचान जमाचा नाही. मयूर गवळी पुढचं सादरीकरण करण्यासाठी सज्ज होतोय, पण त्या अगोदर नारदाची अनिल लाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. माझ्यासाठी सूर्यकांत सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. माझा असा हो, शेवटी मी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतोय. मगच तर माका बक्षीस मिळालेलं नाही, पण माका माहिती होता शेवटच्या षटकात मी फिनिशर असेल, कारण माझो कलेश्वर राठीतलो ग्रामदैवत तो माझो सारथी आहे. त्यामुळे माका आतापर्यंत पैशासाठी कोणाकडे हात पसरूचे लागलेले नाही. मनपूर्वक बक्षीसदात्यांचे आभार मानतो. आणि मयूर गवळी यांच्या साथीनं सुरेश दुरी एक नारदाचं गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. गौरी शंकरा म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. कैलासावर शंभूदेव ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी पार्वती माता त्या ठिकाणी आलेली आहे. कैलासाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत जसजसं पुढं जावं तसतसं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा एकसारखा जप ऐकू येत आहे. हे मरुतगण, पिशाचगण, शांकिनी, डाकिनी, यक्ष, किन्नर, गणगंधर्व सगळे कसे ओम नमः शिवाय या नामात तदात्म झाले आहेत. यांची ही भक्ती पाहून खरोखर मनाला परमानंद होतो आहे. भोलेनाथ, मी तुमची अर्धांगी आहे. तुमच्या पवित्र चरणाचे धुलीकल मस्तकी विराजमान करून माझं पात्र तेज या जगात मला सतेज करून नेहमीच ठेवायचं आहे. आणि म्हणून तुमचा शुभ आणि मंगल शास्त्रीचा आशीर्वाद मला मिळावा म्हणून तुमच्या चरणी लीन होते आहे. हरिहर शंकर भोळा, हरिहर शंकर भोळा, हाती त्रिशूळ सर्पगळा, हाती त्रिशूळ सर्पगळा, नीळकंठ शोभे धवला, नीळकंठ शोभे धवला, मला लागो लागो तुमचा गळा, मला लागो लागो तुमचा गळा. बम 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 शब्द बोलती, बम 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 शब्द बोलती, जैसे निनाद गर्जती, जैसे निनाद गर्जती, ढवळ्या नंदीवर बाई सोनी, ढवळ्या नंदीवर बाई सोनी, शंकरासवे पार्वती, शंकरासवे पार्वती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
महेशा ही मागणी सुद्धा दिशा अनन्य वनवी साथीदारांचं असं असतं, पांढरेचारमध्ये एखाद्या आवाजाचा लागला नाही स्वर तर झान वादकाने तो धरायचा असतो. बाबी कलिंगण नेहमी राजू कलिंगण यांना ते सांगायचे, अरे नुसती झान वाजवलंस म्हणून झाला नाही, आवाज वर लागा टेपेक. राजू कलिंगण यांनी ती प्रॅक्टिस केली. आज तो अव्वल दर्जाचा तालरक्षक म्हणून गणला जातो. तो विनायक सावंत आहे ना, मगाशी सांगितली जी कॅसेट, मुंबईचा काला रायगडचा बाला, त्या कॅसेटमधून तो नावारूपाला आला. नंतर तो दशावतारामध्ये आला आणि आज TRP घेऊन गेला. आज या ठिकाणी दीपक नानचे आले नाहीत, त्यांना मला वाटतं माहिती नाही आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत, अनेक डबल वाऱ्यांमध्ये आम्ही एकत्र असतो. मित्र हो, माणगाव म्हटल्यानंतर कलाकारांची खाण अनेक कलाकार या माणगाव पंचक्रोशीने दिलेले आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात माणगाव खोऱ्याचं फार मोठं नाव आहे. आणि यक्षिणी माता आणि परमपूज्य टेंबे स्वामी यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या माणगावात आज येण्याचा सुवर्णयोग प्राप्त झाला. आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो. आणि मी सकाळी सुरेश धुरी यांना फोन केला होता की सुरेश धुरी तुम्ही आलंच पाहिजे, ना इलाज तर माका राग येतो. तर त्यांनी काय सांगितलं, आणि राजासमन राग योग मी देऊच येत नाही, त्याच्या अगोदर मी हजर असे. यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. राजा माणगावकर, त्याचा किती लाखाचा बंगला आहे, किती लाखाचा बँक बॅलन्स आहे मला माहिती नाही, परंतु दर्यादिल माणूस, कधी भेटला तेवढ्याच तन्मयतेनं, तेवढ्याच आपुलकीनं, तेवढ्याच प्रेमानं हाक मारणार. राजा माणगावकर वालावलकर दशावतारातून मुंबईला गेला होता. आणि तुम्हाला खरं सांगतो, परशुराम पांचाळ वालावलकरांच्या बिराडमध्ये यायचे, बरोबर ना, आणि जयवंत राऊळ आणि मोठमोठे मासे घेऊन यायचे दशावतारी कलाकारांसाठी. आणि गरुड गर्वहरण खूप चालला. पॉवर हाऊसला नाटक झाल्यानंतर दामोदरला, परंतु झालं काय, त्यावेळी बस नाही. बाबी कलिंगणांचे ते पंख टॅक्सीत घुसाक तयार नाही तो. मग करतलं काय, तुळशी बैरेन त्यांना मोटरसायकलवरती बसवला आणि मोटरसायकलवरतून घेऊन गेलो. तो बा गर्दी, लोकांका वाटला पिक्चरचा शूटिंगच चालू आहे. ट्रॅफिक हवालदार शिटी फुकान फुकान शिटीयच थुकी गेली त्याच्या. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सला बातमी, कोकणातील दशावतारी कलाकारांनी रसिक मनावरती मुंबापुरीत केले गारुड.
मित्र हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो, कारण मी कुठला असा कलाकार नसेल की त्याच्या कुशीत मी घुसलेलो नाहीये, म्हणून मी बिंदास बोलू शकतो. आता बोललो, मी काही लिहून घेतलेलं नाही, मी सकाळपर्यंत असा बोलेन, पण जे बोलणार ना ते वास्तवाला धरून बोलणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो, तुम्ही सगळे आला, आम्ही कलाकार हे मोबाईलच्या रूपात आहोत, तुम्ही चार्जरच्या रूपात आहात. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यामुळे इथून ते सगळं बाहेर पडलं. दिवाळीचं गाणं, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू यावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो, दिवाळी तुम्हा सुखाची जावो. नरकासुर हा दैत्य माजला, नरकासुर हा दैत्य माजला, वंदित केले देवदानवाना, वंदित केले देवदानवाना. अवतार घेऊन श्रीहरी आला, अवतार घेऊन श्रीहरी आला. अवतार घेऊन श्रीहरी आला, अवतार घेऊन श्रीहरी आला. कथा पुराणी सांगतिन्यानी काशीराम गाओ, कथा पुराणी सांगतिन्यानी काशीराम गाओ, दिवाळी तुम्हा सुखाची गाओ, दिवाळी तुम्हा सुखाची गाओ, दिवाळी तुम्हा सुखाची गाओ. दिवाळीचा सण सगळ्यांना सुखाचा जाऊन दे, आरोग्य सगळ्यांना चांगलं लाभून दे, प्रत्येकाच्या नोकरी व्यवसायात, बागबागायतीत, शेतीत त्यांना आर्थिक बरकत प्राप्त होऊन दे. प्रत्येकाची मुलं शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांचा उत्कर्ष होऊन दे, त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होऊन दे. गावातला एकोपा टिकून राहून दे, प्रेमापुलकी जिव्हाळ्याचं बंधन दुगुणित होऊन दे, अशी यक्षिणीच्या चरणी, टेंबेस्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुढची धुरा मयूरकडे सुपूर्द करतो. भाव अंतरीचे सादर करण्यापूर्वी एखादा झंपा या ठिकाणी तो सादर करतोय. परंतु मयूर, एक आठवण मला ताजी झाली. सुदर्शन प्रताप नाटकातील, सुदर्शन प्रताप नाटकातील राजा कीर्तिमान, तुझी राणी आणि सुधीर कलिंगण यांचं कीर्तिमान कॅसेट खूप चालली. आकाशात प्रतिदम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व दैवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळतं, त्याचप्रमाणे कुठे आणि कुठल्याही देवाला नमस्कार केला असेल तर तो माझ्या केशवाच्या चरणी जातो. म्हणून म्हणतोय, शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या जगज्जेत्या परमेश्वरा, हा राजकर्ता कीर्तिमान तुझ्या समोर नतमस्तक होतोय. मला शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन दे. ज्यावेळी माझा राज्यरोहण झाला त्यावेळी माझ्या जन्मदाता पितानं सांगितलं, बेटा कीर्तिमान, बापापेक्षा सवाई हो, बापापेक्षा सवाई हो. मग शुभ कामाला विलंब कशाला? तात्काळ दरबाराचा त्याग करावा, अरण्याच्या ठिकाणी जावं, गुरुवर्यांच्या चरणाचे धुलिकण मस्तकी चर्चित करावे, शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचं आशीर्वचन घ्यावं आणि बापापेक्षा सवाई होण्याचा मार्ग विचारावा, बापापेक्षा सवाई होण्याचा मार्ग विचारावा. बरोबर आहे ना? किती जुनो डायलॉग हा, पण आजही माझो पाठ हा. देवान दिलेला हरिता. ह्या कार्यक्रमाबद्दल बोल. तुका आवडलं तर आवडलो म्हणून सांग, नाही आवडलं तर नाही म्हटलंस तरी चालत. प्रश्नच नाही. कारण असा ह्या इतक्या लक्षात ठेवणं म्हणजे एका मेमरी बरी नाही. खरोखर तुम्ही तुमका काय खयच्या शब्दात तुमचं वर्णन करूचा म्हाका सामान्य नाही. कारण मी पुष्कळ असे ह्या करणारे बघले, पण तुमचा अभ्यास भारी आहे. प्रत्येक दशावताराचो, प्रत्येक माणसाचो, प्रत्येक गावाचो तुम्ही जो अभ्यास केलो तो अभ्यास म्हाका वाटतं सिंधुदुर्गात कोणाकडे करता. नारायण नारायण नारायण
सांगितलेलं आहे पण मी म्हणतो तुझ्याच साठी केव्हा मला भेटची कोठे मला भेटची अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला भेटची अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला भेटची अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला किंवा हा तळमळे तुझ्याच साठी किंवा हा तळमळे 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 साठी माझ्या देवासाठी नारायणासाठी केव्हा मला भेटती कोठे मला भेटती अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला भेटती अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटते अनंत युगाच्या नारायणा कोठे मला पाहतेही काया चरणी लोळाया पाहतेही काया चरणी लोळाया पाहते काया चरणी लोळाया पाहते काया चरणी लोळाया चरणी लोळाया चरणी लोळाया काने तुझ्या दर्शनाची काने भूकेली व्याकुळ झाली दर्शनाची इच्छा मम ऐसी इच्छा मम ऐसी अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला भेटते अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला भेटते अनंत युगाच्या नारायणा केव्हा बक्षीस आलंय बघा. काल दशावतारातील एक सध्या चर्चित असा बहुचर्चित असा झंपा शंखनाद भिडालो नभा. सुधीर कलिंगण यांचे चिरंजीव सिद्धेश कलिंगण यांनी तो अजरामर केलेला आहे. शंखनाद भिडला नभा नभा हे गाण्यासाठी बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. मी प्रयत्न करतो. मयूर काही शाळेतली मुलं आहेत, बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहे. सरस्वती पूजन 15 ऑगस्टला गॅदरिंग असतं, त्यामध्ये सहभागी व्हा. हे वय शिकण्याचं आहे. बरीचशी मुलं भरकटतात, त्याला पालकच कारणीभूत असतात. कारण शाळेत जाणारी मुलं आज आयफोन घेऊन शाळेत जातात. मास्तरपेक्षा विद्यार्थ्याचा मोबाईल भारी असतो. कधी कधी मास्तरला कांदे घालायची पाळी येते. मास्तरनं विचारलं दळणवळण म्हणजे काय. एक पोरगा उठला आणि मास्तरला सांगू लागला, दळणाचो डबो गिरणीर घेऊन जाणारा पोरग्या वळण वळण बघूक लागला की त्याका दळणवळण असा म्हणतात. एक मुलगा शाळेत जायचा, टीचरने चिठी पाठवली, आपला सोनू शाळेत येतो, अभ्यासाकडे लक्ष नाही, एकसारखा मुलींबरोबर बोलत असतो, काहीतरी उपाय करा. सोनूच्या आईने चिठी वाचली, उलटा मजकूर लिहिला. मॅडम काय उपाय असलो तर तुम्हीच सांगा, कारण सोनूसारखी सोनूच्या बापाशीक सुद्धा सवय हा. आता माका सांगा मास्तर काय करतलो. एक मुलगा सांगू लागला, माय डार्लिंग, माझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे. सुरेश दुरी, माय डार्लिंग, माझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे.
आणि तू त्याच्यातलं सिम कार्ड आहे. परंतु तो पोरगा सुरेश धुरी तुझ्यासारखा अनुभवी होता. तो सटकन पटकन सांगून मोकळा झाला, डार्लिंग तुझं हृदय म्हणजे साक्षात मोबाईल आहे आणि मी त्याच्यातलं सिम कार्ड आहे. पण माका पहिला सांग तुझो मोबाईल डबल सिम कार्डचो नाही असा ना, नाही तर माका कांदे घालूची पाळी येत. एका माणसान कलिंगण घेतल्यान त्याका 5 गुंठे जमीन होई होती. साळगाव, माणगाव, शिवापूर, महादेवाच्या केरोड्यापर्यंत गेलो पण 5 गुंठे जमीन काही मिळत तयार नाही. सुरेश धुरी मिळालो, राजा माणगावकर भेटलो. तो म्हणालो आता भूकेलस आणि ताण येलस तर दोघांवरती एक उपाय म्हणजे कलिंगण घे मोठासा. त्यांनी कलिंगण घेतल्यान आणि कलिंगण कापल्यान माव त्याच्यातून ब्रह्मराक्षस बाहेर पडलो. ब्रह्मराक्षस बाहेर पडतो क्षणी त्याची पाचार धारण बसली, पाठीक पाय लावून पळाक लागलो. त्यावेळी तो ब्रह्मराक्षस सांगाक लागलो, पळतस की त्या तुका खाऊक नाही, तुका देव अवतार धारण केलंय काय व्हाय आता माग. तर तो म्हणालो अरे तू देव अवतार धारण केलं माझ्यासाठी, माका देवची असली तर 5 गुंठे जमीन दी. त्यावेळी तो ब्रह्मराक्षस सांगाक लागलो, अरे येड्यासारख्या मागाच्या मागान काय मागलं, जमीन मागलं. अरे माझ्याकडे तुका देव जमीन असली असती तर मी या कलिंगणात किती रोवलं असतंय. त्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो, कारण तुम्ही युवा पिढीतील चमकते तारे आहात. तुमच्या आईवडिलांना, तुमच्या गुरुवर्यांना, तुमच्या गावकऱ्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. कोण डॉक्टर झाला, कोण पायलट झाला, कोण इंजिनियर झाला. तर खऱ्या अर्थाने सत्कार सोहळा जो होईल तो आनंद आईवडिलांना होईल. तो आनंद कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळणार नाही. म्हणून मी जे काय सांगितलं त्याच्या मागचा भावार्थ जाणून घ्या आणि युवा पिढीसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या अशी आग्रहाची विनंती करतो. एक नाट्यरसिकांकडून एक रिक्वेस्ट आली आहे की माझ्या मनी प्रियाजी तार छेडिते. अरे वा, ते मी अगदी एक आपण कारण बराच वेळ झालेला आहे, आपली मैफिल चालत आहे आणि काही गाणी आलेली आहेत. परंतु कसं आहे माहिती आहे की चेंडू कमी आणि धावा जास्त आहे. असू दे, मयूरसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा. माझ्या मनी प्रियाजी, माझ्या मनी प्रियाजी मी तार छेडिते. संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. माझ्या मनी प्रियाजी, माझ्या 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 मनी प्रियाजी मी तार छेडिते. संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. नाथा तुझी घरावी सेवा अनन्य भावे. हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे. नाथा तुझी घडावी सेवा अनन्य भावे. हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे. लढीवाळ राजसाची, लढीवाळ, लढीवाळ, लढीवाळ राजसाची मी दृष्ट काढिते. संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. हे गाणं ना प्रशांत मेस्त्री यांनी अजरामर करून ठेवलं.
प्रशांत मेस्त्री आज आपल्यात नाही आहेत, परंतु काही काही गाणी त्याची जी आहेत रसिक मनावर गारुड करून जाणारी. आणि सुरेश धुरीने बक्षीस का दिलं माहिती आहे? प्रशांत मेस्त्री यांची आठवण करून दिल्याबद्दल ते बक्षीस त्यांनी तुला मयूर दिलेलं आहे. प्रशांत मेस्त्री यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी यक्षिणीच्या चरणी परमपूज्य टेंबे स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. इथे साऊंड सिस्टमवाले दिनेश तोसुलकर यांनी जरा यावं पुढे. मयूर तर 400 रुपये देऊन सत्कार. ज्यावेळी मी 2 वेळा त्यांना सांगितलं, न विचारता न बोलता त्यांनी साऊंड सिस्टम आणून लावली. त्याचे खरोखर एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं. साऊंड सिस्टमचं काम मोठं असतं. आम्ही सुरुवात ज्यावेळी केली ना त्यावेळी 2 पुण्याला असायची, या काजीर आणि दुसऱ्या आंब्यार. त्याच्यावर टामटूम आणि त्याच्यावरच सामसूम. पुडियतली साखर लग्नातली आमका भारी असायची आणि अत्तरदानीमधला अत्तर. फणसाची भाजी सोलूक आवाटातली सगळी बायका कमर कसून फणसाची भाजी सोलूक बसायची. आता काळ बदललो, परंतु साऊंड ऑपरेटरची भूमिका ही अभिमन्यूसारखी असते आणि ते लिलाय चक्रव्यूह त्यांनी भेदलेला आहे. कुठे कार्यक्रम असला तर आवर्जून त्यांना संपर्क साधा. आपल्या माणसाला निश्चितच त्यामधून 4 पैशाची बेगमी होईल. काही जणांनी आग्रह केला आहे की एखादी झलक क्रिकेटच्या समालोचनाची या ठिकाणी दाखवा. आता दशावतार आणि क्रिकेट हे समीकरण जुळणारं नाही, तरी पण प्रयत्न करतो. कॉमेंट्री कक्षक की ओर से पहले ओवर की पहली गेंद रफ्तार के साथ चले सुरेश धुरी और द विकेट. यह गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद ऑफ ट्रिक के बाहर चली. बल्लेबाज राजा मानगांवकर खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. ऐसी गेंद को खेलना है तो निगाहें चौकन्नी होनी चाहिए, जैसे कि अर्जुन की निगाहें, क्योंकि महाभारत में अर्जुन को सिर्फ मछली की आंखें दिखाई देती थी. पहले ओवर की दूसरी गेंद रफ्तार के साथ चले कॉमेंट्री कक्षक की ओर से. यह गेंद ऑफ ट्रिक के बाहर उठा के मारा है, पॉइंट के ऊपर से सीधी गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. बेहतर स्ट्रोक, क्योंकि बेहतर टाइमिंग किया था और बेहतर फुटवर्क था. मित्रांनो, म्हाळवसाक माका घेऊन जातात, भटजी नाही लोक माका घेऊन जातात. कशासाठी माहिती आहे? पिंडाक नाही कावळो शिवलो तर दरबाचो कावळो कसो करू होयो, ती कला माका येता. त्याच्यामुळे ज्याच्याकडे म्हाळ असतात त्याचे पूर्वज खुश होतात असा गावकऱ्यांचा म्हणणं. हा खरा खोटा त्यांचा माहिती. मयूर गवळी, खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो की कलाकाराकडे लीनता नम्रता असावी. मयूर गवळी भावांतरीचे ह्या लंगारानं सुपरडुपर हिट ठरला. परंतु ज्यांचं जे गाणं आहे पंडित अजित कडकडे यांनी भर मैफिलीमध्ये त्याचा सत्कार केला आहे. त्याच्या घरी गेल्यानंतर अजित कडकडे यांची प्रतिमा त्याच्या संग्रहालयामध्ये दिसते. त्याच्यासाठी तो दादासाहेब फाळके पुरस्कार, त्याच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. आज सैनिक पतफेडीमध्ये तो अकाउंट विभागामध्ये कार्यरत आहे आणि त्यामुळे मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी यावर्षी ठराव केलेला नाही आहे. परंतु बऱ्याच जणांचे फोन येतात, मयूर कुठल्या तरी कंपनीत ठर. ती त्याच्या कर्तबगारीची पोचपावती आहे आणि यशाच्या उच्च शिखरावर असला तरी भाषा प्रामाणिक आहे आणि त्या भाषेमध्ये लीनता आणि नम्रता दिसते. एकदा त्याच्यासाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आमचा मृदंगाचार्य हा स्वतः गॅरेज व्यावसायिक आहे, परंतु हेळेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये तो संदीप कोंडस्कर यांच्या बरोबरीनं मृदंगावरती साथसंगत करतो. त्याचं मूळ गाव मला वाटतं आजगाव माडखोल. 500 रुपयाचा बॉन्ड पेपर कर, शेतूमध्ये जा आणि गावाचं नाव बदलून घे. त्याच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलाकारांच्या 2 खाणी आहेत. एक म्हणजे कलेचा ईश्वर स्वयंभू कलेश्वर याचं नेरूर गाव, घराघरामध्ये कलाकार दिसणार. आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये ओटवणे गाव, अनेक अजरामर कलाकार, विष्णू ओटवणेकरांपासून कांता मेस्त्रींपासून नाना गावकर, गंगाराम मेस्त्रींपासून नावं घेतली तर खूप सातबारा मोठा व्हायचा. आणि त्याच गावातून बाबाजी गावकर, बाबल गावकर यांचे बंधू पार्शेकर दशावतारांकडे ते हार्मोनियमवरती साथसंगत करतात. आपल्या बाबाजीसाठी सुद्धा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आग्रहाची विनंती करतो. हनुमान मित्रमंडळ माणगाव बाजारपेठ यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलंय. माझा स्कोर झालाय जवळजवळ 2600.
मित्रहो, तुम्हाला खरं सांगतो, कलाकाराची कधी चेष्टा कधी कोणी करू नये. माणगावला ह्याच दिवाळीला भजन सम्राट विजय परब यांचा डबलबारीचा सामना होता आणि बारी संपवून ते घरी जात होते आणि कुडाळच्या भैरव मंदिरकडे त्यांच्या गाडीचा जॅक तुटला. त्यावेळी मेकॅनिकल आता जे आहेत तसे मेकॅनिकल नव्हते. गजा देसाई यांना त्यांनी स्टँडवरती सोडलं. ते वालावल गाडी पकडून घरी गेले, त्यांचे ते तबलजी. परंतु झालं काय, दिवाळीचे पोहे बिवे तिथल्याच लोकांनी त्यांना दिले. संध्याकाळी 3:30 वाजता मेकॅनिकल भेटला. तोपर्यंत एका माणसाने घरी जाऊन सांगितलं की भजनाचो टेम्पो दरीत कोसळलो आणि सगळे गेले. रडारड झाली मुठात वाडीमध्ये. कोणी दिवाळी साजरी केली नाही. रात्री 10:30 वाजता ही मंडळी ज्यावेळी घरी गेली त्यावेळी तिकडे ढोल ताशांचं वाद्य वाजवलं गेलं आणि आनंदाने दिवाळीचा सण साजरा केला. परंतु मयूर ज्यांनी गंमत केली होती, चेष्टा केली होती ना, तो माणूस सकुटुंब सपरिवार पंढरपूरला गेला. परंतु त्या पंढरपूरच्या वारीत त्याचा तरुण मुलगा कुठे हरवला, तो आजपर्यंत घरी आला नाही. हा देवाचा साक्षात्कार असतो. म्हणून तुम्हाला सांगतो की कला ही कला आहे, त्याला जेपीचा शिक्का लागत नाही. ज्यांनी ज्यांनी ती जिवंत ठेवली आहे त्या सगळ्या कलाकारांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती करतो. आणि शंखनाद भिडला, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा. शूरवीर लढण्या उभा, शूरवीर लढण्या उभा, शूरवीर लढण्या उभा. शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा. शूरवीर लढण्या उभा, शूरवीर लढण्या उभा, शूरवीर लढण्या उभा. तलवारीचे पाते घेऊन लढवया मी तुझला नमविन, तलवारीचे पाते घेऊन लढवया मी तुझला नमविन. शिर कमल दे तुझे ते छेदून विजयी होईन. शिर कमल दे, शिर कमल दे, शिर कमल दे तुझे ते छेदून विजयी होईन. शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा. शूरवीर लढण्या उभा, शूरवीर लढण्या उभा, शूरवीर 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 लढण्या उभा. शेवटचं सादरीकरण मयूरचा अजरामर झालेला लंगार या ठिकाणी सादर करण्याचा तो प्रयत्न करतोय. या कार्यक्रमामुळे जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. भविष्यकाळासाठी ती नांदी ठरू शकते. माणगाव पंचक्रोशीतील घराघरातील प्रत्येक सदस्याला, महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, भविष्यात निरोगी दीर्घायुष्य लाभू दे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जाऊन दे, गावातील एकोबा टिकून राहू दे, अशी विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. काय चुकलं तर पायाखाली घाला अशी विनंती करतो, कारण विश्वाच्या सारीपटावर एकही चूक झाली नाही असा माणूसच जन्माला आलेला नाही. सांगतेचं लंगार मयूर गवळी आपल्यासमोर सादर करण्यासाठी सज्ज होतोय आणि या लंगाराबरोबरच या सुरेल आणि सुंदर अशा मैफिलीची आम्ही सांगता करणार आहोत. एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत. धन्यवाद सामंत साहेब. दशावतारातले सुप्रसिद्ध लंगार भाव अंतरीचे हळवे मूळ गायक पंडित अजितजी कडकडे यांचं एक छोटंसं जे
स्मिता म्हात्रे मागे नवरात्रीमध्ये इथे भजन झालं होतं, त्यावेळी मी काही स्पष्टीकरण केलं होतं या गाण्याबद्दल. पण आज दशावतार मैफिलसाठी आमचे कारिवडी गावचे भाऊजी म्हणजे आमचे अनिलजी लाडसाहेब यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण नवरात्री उत्सवामध्ये भजन सेवा सादर होऊन देखील अवघ्या काही दिवसामध्ये परत एकदा देवी यक्षिणीची आईची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली. तसेच तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळा आमच्यासाठी टाळ्या वाजवलात, पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यात म्हणजे सामंत साहेबांसाठी. कारण वेळात वेळ काढून त्यांनी या कार्यक्रमाला सहमती दिली. त्यांचे व्यस्त कार्यक्रम असतात, दर दिवशी ती महाराष्ट्रभर फिरत असतात बाहेर. पण योगायोग आपल्या यक्षिणीची कृपा आज इथे देखील ते यक्षिणीच्या सेवेसाठी सादर झाले. त्याचप्रमाणे आमचे मीनानाथ वारंग साहेब माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलचे आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण आम्हा दशावतारी कलाकारांना खरी प्रसिद्धी त्यांच्या माध्यमातून मिळत असते. त्यांचं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. भरपूर दशावतारी कलाकारांचे व्हिडिओज त्या यूट्यूब चॅनलला आहेत. तसेच आपल्या सर्वांची रजा घेऊन हे शेवटचं सादरीकरण आम्ही सादर करत आहोत. आणि खरंच कमाल आहे की 3-3 तास दशावतार चालतं पण समोर कोण नसतं कधी कधी बऱ्याच वेळा. पण आधी ते कुठलेले राजा आहेत पण रंगलेले नाहीत अशी अवस्था असताना देखील तुम्हापैकी एक जण पण कोण घरी गेला नाही. जेवढे आले तेवढे अगदी शेवटपर्यंत आज 11:15 होत आले तरी 3 तास 2.5 तास जवळजवळ तुम्ही या कार्यक्रमाची खरी शोभा तुम्ही वाढवलात. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की दिवाळीनिमित्त आपल्या प्रत्येक याच्यामध्ये बघा बाकीच्या धर्मामध्ये की दर आठवड्यातनं एकदा मस्जिदीत जातात किंवा हे करायला जातात, पण आपल्या इथे वर्षातनं येणारे पण खूप आहे. म्हणून मला वाटलं की उद्यापासून जी सुरुवात होणार आहे दिवाळीच्या निमित्ताने ती आपल्या आईच्या नतमस्तक होऊन उद्यापासून आपण नवीन याला सुरुवात करू, आनंदी जावो. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना हे एक छोटंसं यांना बोलवून तुम्हाला धन्यवाद, मनपूर्वक आभारी. कोणाचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाव घ्यायचं राहून गेलं असेल, साऊंड ऑपरेटरसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. त्याचबरोबर कलाकार सगळे तुम्हाला दिसतात, परंतु कलाकारामधला पडद्याच्या मागचा खरा कलाकार असतो. तो जर नसला तर केवढाही सुपरस्टार असू दे, प्रसंगाच्या वेळी सहकार्य नसेल तर तो एकटा कला सादर करू शकत नाही. पार्शेकर दशावतारांकडे असणारे आमचे सहाय्यक अभियंता, त्यांचं नाव मला माहिती नाही आहे, काका उठून उभे राहा. परशुराम धुरी, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. कारण दशावतारामध्ये ही माणसं असतात, त्यामुळे पडद्याच्या पुढे तुम्हाला कलाकार दिसतात. बरोबर आहे ना? त्यामुळे काका तुमचा सुद्धा मनपूर्वक आभारी. एकदा उत्स्फूर्त टाळ्या होऊ दे चौ बाजूने. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल दे, तुझे नाम आले हरवले, तुझे नाम आले. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल दे, तुझे नाम आले सूर भारावले, तुझे नाम आले. नको झांजची पड्या विना, नको भिन्न राग, नको झांजची पड्या विना, नको भिन्न राग. झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला येते आहे तुझे नाम आले सूर भारावले. मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता एवढंच सांगतो, भक्ती आणि शक्ती नाण्याच्या दोन बाजू आहेत.
भक्ती ज्यावेळी पाण्यात शिरते त्यावेळी ते पाणी राहत नाही, पाण्याचं तीर्थ बनतं. भक्ती ज्यावेळी अन्नात शिरते त्यावेळी ते अन्न राहत नाही, अन्नाचा महाप्रसाद बनतो. भक्ती ज्यावेळी प्रवासाला निघते त्यावेळी तो प्रवास राहत नाही, प्रवासाची वारी बनते. आणि भक्ती ज्यावेळी घरात शिरते त्यावेळी ते घर राहत नाही, संपूर्ण घराचं मंदिर बनतं. आणि अशा घरात परमेश्वराचं वास्तव्य असतं. आणि अशा घरामधली आदर्श माणसं अशा कार्यक्रमाला येतात. पुन्हा एकदा मयूर गवळी आणि परिवाराच्या वतीनं सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दशावतार.